झी 24 तास एक पाऊल पुढे। काही वेळापूर्वी झी 24 तासशी बोलताना नीलम शिर्के यांनीही अशीच काहीशी भावना व्यक्त केली। ऐकूया। खरं तर ही बातमी कळल्यावर खरा मोठा धक्काच होता, कारण आनंददादा म्हटलं की कायम हसरं व्यक्तिमत्व, कधीही आनंददादाला असं टेन्शनमध्ये किंवा सिरियसली असं कधी बघितलं नव्हतं। आणि आनंददादा स्वतःच्या कामाबद्दल इतका प्रेमाने एखादी भूमिका वठवायचा किंवा इतक्या प्रेमाने तो इन्व्हॉल्ड असायचा भूमिकेमध्ये। म्हणजे असंभवमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं, त्याची फीचर्स करणं हे इतकं उत्कृष्ट केलं होतं आणि प्रेक्षकांनी त्याला इतकी सुंदर दादही दिली होती। आनंददादाच्या स्वभावाप्रमाणे त्याला ना कधी असं शांत बसून राहिलेलं कधी बघितलेलं नाही। तो कायम काही ना काहीतरी कामाच्या गोष्टी किंवा कायम शेड्युलिंग, कायम नवीन काहीतरी प्रोजेक्ट असं ह्याच्यामध्ये कायम बिझी असायचा। इव्हन अक्षयची न्यूज म्हणजे काय, अक्षय माझ्या प्रोडक्शनमध्ये स्वतः काम करतो, लीड करतो आणि त्याला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये। मला म्हणाला होता, नीलम तू पहिली माझी निर्माती अशी आहे की जिने मला लीड म्हणून चान्स दिला आणि मला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड, पहिलं माझ्या आयुष्यातला अवॉर्ड आहे हे बेस्ट ऍक्टरचं। आणि म्हणून आम्ही पुढची सिरियल पण एकत्र करत होतो आणि अचानक अक्षयचं हे सगळं ऐकल्यावर मला तर खूपच मोठा धक्का बसला। अक्षय वयानेही लहान आणि खूप चांगला अभिनेता। झी 24 तास एक पाऊल पुढे।